नमस्कार. DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. पावसाळा सुरू झाला आहे, तर पावसाळ्यामध्ये मस्तपैकी गरमागरम अशी भजी खावीशी वाटते सर्वांना. तर आपण आज तीच रेसिपी बनवणार आहोत आणि मी बनवणार आहे मक्याच्या कणसाची भजी. तर चला मग बघूया मक्याची भजी कशी बनवायची ते. त्यासाठी साहित्य जे लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. मक्याची भजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य हा आहे मका, जो मी सोलून ठेवलेला आहे. त्यानंतर बेसन पीठ, कोथिंबीर, कांदा, हा आहे ओवा, हळदी पावडर, जिरं, मीठ, धना पावडर आणि हा आहे मिरची आणि लसूणचा ठेचा. हा आहे सोडा, जो आपल्याला एकदम थोडासा त्यामध्ये टाकायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे मक्याचे दाणे घेतले आहेत ते मिक्सरला बारीक करून घेऊयात. खूप पण बारीक करायचे नाही, ते जाडे भरडेच ठेवायचे आहे. मक्याचे दाणे बारीक करून घेतले, जास्त मी पेस्ट केलेली नाहीये त्याची. आपण ते काढून घेऊया. आता आपण ह्या मक्याच्या दाण्यामध्ये कांदा घालूया, कोथिंबीर घालूया, ठेचा घालूया, त्यानंतर जिरं, ओवा, हळदी पावडर घालूया आणि हे आहे धना पावडर. आणि लास्टला आपण ह्याच्यामध्ये बेसन घालूयात. पहिलं बेसन मी थोडंच घालून घेतीये, नंतर मी परत ऍड करणार आहे. मीठ घालूया चवीप्रमाणे. सोडा मी लगेच घालणार नाही, जेव्हा मी तेलामध्ये भजी टाकणार तेव्हा मी सोडा घालणार आहे. आता हे मिक्स करून घेऊयात आपण. मी ह्यामध्ये थोडंसं बेसन पीठ ऍड करतेय अजून. परत मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तेल मी कढईमध्ये गरम करायला ठेवले. मी भजी टाकणार आहे, त्यामुळे मी थोडासा सोडा ऍड करतेय. सोडा आधीच बॅटर मध्ये टाकला का काय होतं, खूप तेल खातो सोडा. भजीला खूप तेल राहतं, त्यामुळे मी नंतर टाकलंय. तेल गरम झालेलं आहे, आता मी भजी टाकून घेतेय. भजी मी थोडीशी हलवून घेतेय, पलटी करून घेतेय जरा, म्हणजे दोन्ही साईडनी मस्त व्यवस्थित तळली गेली पाहिजे. हे पहा, भजीला मस्त असा कलर पण आला आहे आणि तळली पण व्यवस्थित गेलेली आहे. आपण ती काढून घेऊया आता.
आता मी दुसरे पण टाकून घेते. हे पहा, तयार आहे आपली मक्याची भजी, बघू शकता. आणि त्याबरोबर गरमागरम चहा आणि मस्तपैकी मिरची. मस्त आहे ना, आणि खायलाही टेस्टी आहेत. पाऊस पडतोय, नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, फॉलो करा, शेअर करा आणि माझ्या प्रत्येक रेसिपीला कमेंट करा. थँक्यू.